एक असे संत ज्यांनी गृहस्थ जीवन जगूनही ईश्वर प्राप्ती आणि समाज कल्याणाचे कार्य साधले. आपण बोलत आहोत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांबद्दल. माघ महिन्यातील तृतीयादशीमध्ये पुण्यातील देहू गावात श्री संत तुकाराम महाराजांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना भक्तीची गोडी आणि समाजसेवेची ओढ होती. महाराजांनी आपल्या अभंगातून समाज कल्याण, निस्वार्थ आणि अहंकारमुक्त जीवन जगून ईश्वर प्राप्ती कशी करावी हे मानवतेला शिकवले. एकदा देहूमध्ये अकाल दुष्काळ पडला होता. घरी अन्नाची टंचाई आणि खायला एक दाना सुद्धा नव्हता. तेव्हा त्यांनी रानातून काही फळे आणि ऊसाच्या काही कांड्या आणल्या होत्या. पण वाटेमध्ये एक व्यक्तीने तुकोबांकडे असलेली फळे मागितली. तुकोबारायांनी ते सर्व फळे त्या व्यक्तीला दिले आणि स्वतः उपाशी झोपले. त्यांची ही निरागस सेवा पाहून विठ्ठलही प्रसन्न झाले आणि त्यांनी वैकुंठातून तुकोबांसाठी एक गरुड विमान पाठवले, ज्यामध्ये तुकोबा जिवंतपणे वैकुंठात जाणारे पहिले संत बनले. येणाऱ्या 23 तारखेला तुकोबारायांची जयंती साजरी केली जाते, जिथे अनेक भक्त या दिवशी देहू मधील त्यांच्या समाधीला भेट देतात आणि अभंग आणि भजन करून महाराजांचे शुद्ध विचार आपल्यापर्यंत पोहोचवतात.